कॅरेट मध्ये कलर बघा, असा कलर आहे, असा माल आहे. व्हायला थोडं जड जातं, हार्ड काम असतं हे, कारण की कॅरेट उचलणं काही सोपं काम नाही. तर चला मग आम्ही वळून घेतो. रामकृष्ण हरी माऊली. कसे आहे सगळेजण, मजेत का? आम्ही पण मजेत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला आनंद आणि आरोग्यदायी जावो अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा आज काय कामाचं नियोजन आहे आमचं. एक काम पूर्ण नाही झालं आमच्याकडून आज सकाळपासून. तर आज काय केलं, आम्ही कोरपड शेतामध्ये गेलतो कबळ उपटायला. मागं पॉवर टिलर चालू होतं. तर म्हटलं तुम्हाला दाखवा. तर आम्हाला लगेच कॉल आला का आता आपल्याला आपले डाळिंबाचे कॅरेट तोडायचे. पण ते पण किती, 50 तोडायचे. आता 3 दिवसापासून पावसात कवाय ना तोडायचं काम चालू होतं आमचंवालं. तर आज बघा आता मी पाणी घेतलं आणि लगेच आले. आणि आता काही बकेट आहे इथं, काही कॅरेट पण रानात आणून टाकलेले. तर आता बघा आले मी. आणि हे बघा बकेट इकडं बकेट आहे आणि कॅरेट आणून टाकलेले. हे आता 40 कॅरेट आहे. तर अजून गाडी यायची आहे. तर म्हटलं मग चला तोपर्यंत रानात जाऊ आपण. तर बघा आमचा डाळिंबाचा बाग, फळं असे बाग मस्त हिरवं हिरवं गार. आमच्याकडचं वातावरण बघा. आणि इकडं बांबूचं एक बेट आहे, तर किती हिरवगार झालेलं आहे बघा, एकदम हिरवगार झालेलं आहे. आता आम्हाला तोडायचे डाळिंबाचे कॅरेट, ते पण 50. तर बघा आज आता आम्हाला दिवसभर हेच काम, डाळिंबाचे कॅरेट तोडायचे. बघा अशी फळं झालेले. आणि आता यातले आपल्याला निवडून फळं, म्हणजे यातले फक्त ह्या साईजचे मोठे फळं घ्यायचे. कारण की ना बारीक फळं कवळे आपले अंदरशिक मोठे झालेले का ते घ्यायचे. कारण आपले दर्शिक थोडे भाव वाढले ते, म्हणून आम्ही निर्णय घेतला काढायचा. तर आम्ही सलग 3 दिवसापासून डाळिंब तोडून राहिलो. तर काही वेळेस कमी होते कॅरेट तोडायचे, काही टायमाला जास्त होते. तर काल तर आम्ही 55 कॅरेट दिले. घरच्या घरीच तोडीतो, जेवढे होतील तेवढे तोडायचे आणि आपले तेवढंच माल न्यायचा मार्केटमध्ये. तर तुम्ही म्हणशाल मार्केटला कुठं? तर मार्केट आपलं नाशिकला. तर नाशिकला चाललाय आपला डाळिंब बाग फळं तोडून. तर बघा असे घसाचे घस लागलेले मस्त, आणि कलर पण इतका लाल झालेला आहे. तर बघा एकदम लाल झालेला आहे मस्त. तर आम्हाला हा डाळिंबाचा बाग तोडायला जो पण 400 झाडं आहे आमच्या बागामध्ये बसवलेली 1 एकरामध्ये. तर ते आम्हाला जवळपास अजून 15 दिवस काम चालणार आहे आमचं डाळिंबाचं. तर आज आता थोडंसं आम्हाला फोन आला मार्केटवरून का एक माणूस आमचं मार्केटलाच आहे. तर त्यांनी आम्हाला फोन केला का आज आपल्याला फळं तोडायचे. तर मग आलोय आपण फळं तोडायला. बघा मी तशी चक्कर मारून तुम्हाला दाखवला बाग, कारण की मला पण एका दादांची कमेंट होतं, ताई तुमच्या खरंच तुमची तर डाळिंब बाग आहे. तर खरंच आमची डाळिंब बाग आहे. आणि बघा फळं पण इतके मस्त आहे. तर चला मग आता मी थोडं व्हिडिओ बंद करते आणि आपण मग डाळिंब तोडीते मी, आणि मग बघू नंतर. बघा आता आमच्या अशी लाईन लागलेली आहे. तर आम्ही या दोन गल्ल्या आहे का, म्हणजे 2 बाजूच्या 2 झाडाच्या बाजू ना पूर्ण तोडून घेतलेले आहे. आणि बघा इथून तिथून कॅरेट आहे. कॅरेटमध्ये कलर बघा, असा कलर आहे, असा माल आहे.
पूर्ण गल्ली तोडलेली आहे आणि काही पलीकडल्या गल्लीत पण काही म्हणजे सरीमध्ये ते ठेवलेले काही कॅरेट आणि काही इकडले ठेवलेले. आणि एक माणूस आम्ही ना बघा उचलून द्यायला ठेवलेलं आहे, कारण की एकट्या माणसाला एवढं कॅरेट उचलल्या नाही जात ना, तर मग एक माणूस बाया उचलून द्यायला ठेवलेली आहे. काही व्हायला आहे. आपल्याला काठी सापडत नव्हती, आत्ताशी सापडली. झालं तोडून झालं. त्या काट्या असत्या ना, तर त्या काट्या वरली मोठ्या फाट्या असत्या का त्या खाली वडायच्या आणि मग त्याचे फळं तोडायचे, त्यासाठी राहत्या. आणि इकडे बघा आता उचलायचं काम चाललेलं आहे. व्हायला थोडं जड जातं, हार्ड काम असतं हे, कारण की कॅरेट उचलणं काही सोपं काम नाही. तर चला मग आम्ही वाहून घेतो.